नमस्कार शेतकरी मित्रांनो, महाराष्ट्रामध्ये बहुतांश शेतकऱ्यांनी आता पेरणी केलेली आहे। मात्र 7 ते 8 दिवस होत आहेत त्या शेतकऱ्यांच्या सोयाबीन असो, कापूस असो किंवा इतर पीक असतील त्या पिकाला आता पाणी नाही। मात्र आता पाऊस पडण्याची शक्यता आता वाढलेली आहे। कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे व कसा पाऊस पडणार आहे हे सविस्तर आपण पाहणार आहोत। बहुतांश शेतकऱ्यांनी पेरणी केलेली आहे, त्यांचे पीक उगवले देखील नाही। त्या शेतकऱ्यांना पावसाची खूप आतुरतेने वाट आहे। आता तेच आपण पाहणार आहोत, नेमके कुठे पाऊस पडणार आहे व कसा पडणार आहे। तरी सविस्तर हवामान अंदाज पाहण्या अगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आता सबस्क्राइब करा, जेणेकरून तुम्हाला येणारा नवीन हवामानासंदर्भातील व्हिडिओ सर्वात अगोदर पाहायला मिळेल। तर आपण किनारपट्टीकडील भागांमध्ये पाहायला गेलं तर नाशिक या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर मुंबई येथे हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। मात्र तुरळक ठिकाणीच पाऊस पडेल। तसेच कल्याण डोंबिवली येथे देखील हलक्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। त्यानंतर आपण इकडे पाहायला गेलं तर गोरेगाव येथे देखील मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे। तसेच रत्नागिरी येथे मध्यम ते जोरदार स्वरूपाचा आपल्याला पाऊस पाहायला मिळतोय। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर कोल्हापूर, सांगली, कराड या ठिकाणी आपल्याला मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना पाहायला मिळणार आहे। त्यानंतर सातारा येथे हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना पाहायला मिळेल व पुणे येथे काही ठिकाणीच पाऊस पडेल। मात्र अर्ध्या पुण्यामध्ये पाऊस आपल्याला कसलाच राहणार नाही, हे देखील लक्षात घ्यायचं आहे। त्यानंतर पुढे पाहायला गेलं तर मनमाड येथे आपल्याला मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळणार आहे। तसेच धुळे येथे जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे। त्यानंतर आपण पाहायला गेलं तर चाळीसगाव या ठिकाणी आपल्याला पाऊस हा जास्त पाहायला मिळणार नाही, मात्र हलक्या स्वरूपाचा पाऊस तुरळक ठिकाणी पडेल। त्यानंतर आपण इकडे सिल्लोड पाहायला गेलं तर येथे मध्यम ते मुसळधार स्वरूपाचा पाऊस पडेल। तसेच जळगाव या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर पुढे आपण पाहायला गेलं तर छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी आपल्याला हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता ही छत्रपती संभाजीनगरमध्ये आहे व जालन्यामध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। मात्र काही ठिकाणी फक्त ढगाळ वातावरण राहील। त्यानंतर अहिल्यानगर येथे कसल्याच पावसाची शक्यता नाही, थोडंफार ढगाळ वातावरण व वाऱ्याचा वेग आपल्याला पाहायला मिळू शकतो, मात्र कसला देखील पावसाची शक्यता नाही। त्यानंतर आपण बीड येथे पाहायला गेलो तर बीडमध्ये पावसाची शक्यता फार कमी आहे। ढगाळ वातावरण व वाऱ्याचा वेग पाहायला मिळेल, मात्र पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळणार नाही। लक्षात घ्यायचं आहे, आपण जिल्ह्याचे नाव सांगितले म्हणजे पूर्ण त्या जिल्ह्यामधील पूर्ण तालुक्याचा हवामान अंदाज मानून चालावा। त्यानंतर इकडे बारामती येथे पाहायला गेलं तर बारामतीमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस पाहायला मिळेल, मात्र मेन बारामतीमध्ये कसला देखील पाऊस नाही। त्यानंतर आपण इकडे पाहायला गेलं तर कर्जतमध्ये कसला देखील पाऊस नाही, जामखेडमध्ये पाऊस नाही, चौसाळा येथे पाऊस नाही, पाथर्डी येथे पाऊस नाही। त्यानंतर पैठण येथे पाहायला गेलं तर पैठणमध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल। त्यानंतर आपण पुढे पाहायला गेलं तर चिखली या ठिकाणी पाऊस आपल्याला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाहायला मिळेल। त्यानंतर आपण पाहायला गेलं तर अकोला या ठिकाणी आपल्याला हा हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना पाहायला मिळेल व अकोट येथे जोरदार पावसाची शक्यता आहे। चिखलदरा या ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडेल, तर अमरावती या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यानंतर उमरखेड येथे जोरदार पावसाची शक्यता आहे। नांदेड या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असेल, मात्र उमरखेड, हिमायतनगर, भोकर, पेठ, उमरी, धरमड आणि भैसान हा जो भाग आहे या ठिकाणी आपल्याला मध्यम ते जोरदार पाऊस पाहायला मिळू शकतो। यवतमाळ या ठिकाणी हलक्या ते मुसळधार पावसाची शक्यता, हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे। तर चंद्रपूर येथे हलक्या पावसाची शक्यता आहे। नागपूर येथे आपल्याला हलक्या ते मध्यम किंवा मध्यम ते मुसळधार पाऊस पडताना देखील पाहायला मिळू शकतो। असा होता महाराष्ट्रातील हवामान अंदाज। तुमचा जिल्हा जर राहिला असेल तर तुमच्या जिल्हा किंवा तालुक्याचे नाव कमेंटमध्ये नक्की कळवा, तर लगेच आपण
कमेंटच्या माध्यमातूनच त्या जिल्ह्याचा हवामान अंदाज तुमच्यापर्यंत पोहोचू। काही ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कसलाच पाऊस नाही, मात्र फक्त ढगाळ वातावरण आणि वाऱ्याचा वेग पाहायला मिळेल। मात्र महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी सरासरी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे। धन्यवाद।